All of you. Hope so. You are very excited to start our new journey with abundance of ideas which we have been introduced by our respected ma'am. First of all, yesterday when we काल आपण जे गेम सुरू केला होता कॅश फ्लो गेमचा, ॲक्च्युली हे माझ्यासाठी फार सरप्राईज होतं. कॅश फ्लो नेमका आहे तरी काय, मग एक एक तुकडे तुकडे केले. कॅश फ्लो कसा जातो, पैसा येतो, फ्लो कसा होतो, हे थोडं थोडं ते लक्षात आलं. सुरुवातीला तर गेम काही कळला नाही, फोटो काढून झूम करून बघितले. कृष्णा सर मी फक्त विचारच करत होतो की नेमकं गेम खेळतेत कसं, काय आहे गेममध्ये. मग वेगवेगळे थोडंसं काय गेलं की लगेचच छोटी इन्व्हेस्टमेंट आहे, थोडं गेलं की छोटी इन्व्हेस्टमेंट आहे, मध्ये मध्येच बाकीचे खर्च आहेत. म्हणजे रिअल लाईफ डायरेक्टली कनेक्ट जर केलं आपण याला तर 100% ॲज इट इज तसंच होतं आपल्या लाईफसोबत. की आपण इन्कम आलं, पे डे आलं, आपल्याकडे पैसे आले की लगेच काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायचं बघतो. काहीतरी मध्येच काहीतरी बेबी येतो, मध्येच काहीतरी डक होऊन जातं, मध्येच काहीतरी एक्सपेन्स होतो. म्हणजे एवढ्या सगळ्या चक्रामधून आपण फायनान्शियली स्ट्रॉंग होणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जे बॅलन्स शीट ज्याला आपण फोकस करत होतो आज, म्हणजे फार महत्त्वाचं, जे मागच्या सेशनला स्टॉप झालेलं होतं, आता पूर्ण कंप्लीट झालं इंडला. बॅलन्स शीट म्हणजे काय, मी आता रेग्युलरली बॅलन्स शीट शाळेची करत होतो, पण ती शाळेची वेगळी होती. पण जेव्हा पर्सनल लाईफमधली बॅलन्स शीट ज्यावेळेस आपण बघायला घेतो, खरंच आपण ॲसेटपेक्षा लायबिलिटीवर जास्त खर्च करतो. आणि ॲसेटमध्ये मागं पडल्यामुळं प्रॉब्लेम काय झालेला की आपल्याला उधारीवर पैसे घेणे, रेंटवर पैसे घेणे, रेंटवर ते जास्तीत जास्त फोकस करणे. मग जसंही ओढून ताणून इकडून तिकडून पैसे घे, हे कर ते कर, थोडं ॲडजस्टमेंट कर. म्हणजे ही जे काय गोंधळ होता, ते गोंधळ काल कॅश फ्लो गेमने आणि आजच्या लास्ट सेशनच्या जे आता टी ब्रेक नंतर जो काही सेशन झाला तो म्हणजे एकदम माइंड ब्लोईंग होता आणि एकदम पूर्ण चेंजेबल होता, लाईफ चेंजेबल होता. आणि ह्या गेममध्ये म्हणजे शिकण्यासारखं एवढंच की जे आपल्या सगळ्या मॉर्निंग पासून जर बघायचं म्हटलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली हेल्थ. आपण ठीक तर सगळं ठीक. ते एक म्हण आहे ना, सर सलामत तो पगडी 50. अगदी सेम मॅडमने जे सांगितल्यावर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपले विचार. आपले विचार बनतात आपल्या हेल्थवरती. आपली हेल्थ चांगली, आपले हेल्थ विचार चांगले. आणि जर का चांगलं फूड खाऊन पण जर आपले विचार चांगले नसतील डेफिनेटली ते काहीच वर्क करणार नाहीत. त्यासाठी आपली हेल्थ फार चांगली गरजेची आहे. आणि हेल्थ ठेवली, हेल्थ सोबत आपली स्पिरिच्युअलिटी पण तेवढीच महत्त्वाची आहे. स्पिरिच्युअलिटी, हेल्थ आणि रिलेशन्स जे आपण सगळ्यांसोबत ठेवतो, फॅमिलीसोबत, बहीण भाऊ वाईफ मुलं सगळ्यांसोबत जे काय रिलेशन्स आहेत ते रिलेशन्स तेवढेही स्ट्रॉंग आणि मजबूत ठेवणं गरजेचं आहे. आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर स्वतःला माफ करणे, समोरच्याकडून काही चुका झाल्या त्यालाही माफ करणे, पण विनाकारण ओझं कुठलं तरी घेऊन जगायचं म्हणजे काहीतरी भयानकच आहे. आपल्यासोबतच अन्याय केल्यासारखं आहे. जेणेकरून आपल्याकडे एवढे सोर्सेस, एवढी एनर्जी, एवढी क्वालिटी, एवढे स्किल असून सुद्धा ते जर अप्लाय होत नसतील तर काही उपयोग नाही त्या स्किलला. जर का आपण सगळ्या गोष्टीला प्रॉपरली ट्रायंगल जर सेव्ह करून नाही ठेवला तर. आपली रिलेशनशिप पण तितकंच महत्त्वाची, हेल्थ पण तितकंच महत्त्वाची, आपले फायनान्शियल डिसिजन्स ते पण तितकेच महत्त्वाचे आहेत. हे डिसिजन घेताना किती विचार करावा लागतो. कालच्या कॅश फ्लो गेमने अक्षरशः डोकं असं हँग झालेलं होतं. काही वेळेस तर नेमकं काय करायचं आणि काय नाही डिसिजन घ्यायला सुद्धा मागे पुढे झालं होतं सुरुवातीला. परत गेम कळेपर्यंत गेम संपत आला. म्हणजे काय, लायबिलिटीज जास्त होऊन बसलेल्या होत्या. लायबिलिटी एवढ्या होऊन बसल्या की अक्षरशः एक्झिट व्हावं लागलं शेवटी. म्हणजे खरं लाईफमध्ये सेम मोर दॅन 90% जे काय काल घडलेलं होतं सेम लाईफमध्ये त्याच पद्धतीने करतो की फक्त लायबिलिटीज हे आले पैसे पटकीन लगेच ॲसेट नाही, लायबिलिटी पटकीन छोटी डील हे डील करत ॲक्च्युली जिथं गरज होती शेअर मार्केटमध्ये गुंतवायची, कॅपिटलमध्ये गुंतवायची, जिथून इन्कम, पॅसिव्ह इन्कम जिथून जास्त येऊ शकतं ते आपण तिकडं फोकसच केलं नाही. आपण फक्त एकच, आपली लक्झरियस लाईफ कशी व्हावी, अननेसेसरी. आणि अजून एक चांगलं की आज एक चांगली गोष्ट भेटली की 7 दिवस पुढे ढकलायचं. पाहिजे असेल तर घ्यायचं, पण ते पण 7 दिवसानंतर. कदाचित मत परिवर्तन होऊ शकतो, कदाचित. आणि 100%, कारण कशी अशी कुठली गोष्ट नाही की आजपर्यंत आपल्याकडे नाही येते. म्हणजे मोबाईल असो, फोन असो, काही असो, काय कुठलीही गोष्ट असो. मग ती गोष्ट मला डोक्यात एकदम क्लिअर झाली की 7 दिवस हे 7चा आकडा फिक्स डोक्यात ठेवायचा. 7 दिवसापर्यंत कुठल्याही गोष्टीचं पेशन्स ठेवायचे आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्यायचे. आणि त्याच्यानंतर जी काय बॅलन्स शीट होती ती डिझाईनची वेगवेगळी, ॲसेट आणि इन्कम, त्या दोनवरती जास्त थर्ड नंबरची रिच माइंडसेटची तिकडे जास्तीत जास्त फोकस केला जाईल. आणि येणाऱ्या सेशनमध्ये जेवढ्या काय लायबिलिटीज कशा कमी करता येईल, त्याचे सोर्सेस कुठले असतील, बिझनेस सोर्सेस कुठले असतील, 100% त्याच्यावरती सोल्युशन घेऊनच मी परत येईन. थँक्यू व्हेरी मच मॅम.